Good evening, students. Good evening. Good evening. कसे आहात तुम्ही सगळेजण? सगळेजण कसे आहात तुम्ही? बरे आहेत. फक्त बरेच छान नाही. आय नो की आपण कालच भेटलेलो, पण तरी पण प्रत्येक दिवस वेगळा असतो. आज कॉलेजला गेलेला तुम्ही? येस मॅम. अच्छा, मी चॅप्टर ओपन करते तोपर्यंत असंच तुमच्याशी बोलते. ओम, तू कॉलेजला नाही जात ना रे? ओम, ओम, माझा आवाज येतोय का बेटा? हा मॅम. ते म्हटलं तू ते काहीतरी एक्सटर्नल ऍडमिशन काहीतरी म्हटलेलं त्याच्यामुळे तू कॉलेजला नाही जात आहे ना? नाही मग दिवसभर तू काय करतो घरी? मॅम, प्रायव्हेट क्लासेस करतो, सीईटीचा अभ्यास करतो सेल्फ. अच्छा, प्रायव्हेट क्लासेस आणि सीईटीचा सेल्फ अभ्यास करतो. मग तू प्रायव्हेट क्लासेसला जातो तरी पण आपला ऑनलाईन क्लास अटेंड करतो, असं का बरं? मॅम, मी ते प्रायव्हेट क्लासेस म्हणजे सीईटीचे लावले. सीईटीचा रोड मॅप ते सांगता ना. अच्छा अच्छा, सीईटी साठी लावलेले आहेत, म्हणजे नॉर्मल 11वी-12वी साठी नाहीयेत. नाही. अच्छा अच्छा, ठीक आहे. आपल्या ऑनलाईन क्लासला तर तू बऱ्याच वेळापासून जॉईन होतोय, तुला समजते का ते? हो मॅम. चल, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. चला मुलांनो, आता आपला पुढचा टॉपिक चालू करूयात. काल आपण कुलोम्स लॉ बघितला. कुलोम्स लॉ वरचे आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह केले आणि कुलोम्स लॉचाच आपण काय बघितला, वेक्टर फॉर्म बघितला. आणि मी तुम्हाला होमवर्क साठी एक्सरसाइज मधले काही क्वेश्चन सॉल्व्ह करायला सांगितलेले होते. कोणी केले? कोणी ट्राय केला ऍटलिस्ट की विसरला? कोणीच नाही सॉल्व्ह केलं? मुलांनो, मुलींनो, कोणीच सॉल्व्ह नाही केलं? चला पुढचा टॉपिक बघूया आता. मी ह्याच्यावर काही नाही बोलणार आता, खरंच नाही केलंय तर. ऑनलाईन मध्ये मी तसं पण काहीच करू शकते. समोरून मला कॉलेजमधून तुम्ही भेटला असता तर मी काहीतरी केलं असतं. ऑनलाईन मधून मी काय करू शकते आता, है ना? त्याच्यामुळे कोणी सिरियसली घेत पण नाहीये, असंच आहे ना? असंच आहे का? बघितलं तुम्ही, हो नाही पण नाही बोलत आहे. नो मॅम. कोणी काही ट्राय पण नाही करत. एक पण विद्यार्थी, एक तरी असतो विद्यार्थी सिन्सिअर, सगळ्यांनी नाही केलं तरी तो थोडं अभ्यास नक्की करतो, असा एक पण नाही विद्यार्थी. हा, बरं ठीक आहे, थांबा मी आता स्क्रीन शेअर करते. वेक्टर फॉर्म मधलं एक गणित सोडवूया का आपण, कुलोम लॉचच. वेक्टर फॉर्म काल आपण पाहिलं, त्याच्यावरती आधारित एखादं गणित सोडवलं ना तर तुम्हाला जास्त चांगलं समजेल वेक्टर फॉर्म मधलं. तर मग एक सम आहे का बघते मी. डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन दिसतोय. एक सेकंड मुलांनो. मी 10th मध्ये होती ना, आम्हाला सायन्सला एक जे सर होते
स्कूलमध्ये होते, ते सायन्स शिकवते, ते चांगले शिकवायचे. तर कोणी अभ्यास नाही करून आलं ना, ते सर माहितीये काय करायचे, ना ओरडायचे ना मारायचे, बिलकुल नाही. वर्गाच्या बाहेर काढायचे, वर्गाच्या बाहेर बसवायचे आणि जे पण अभ्यास नाही करून आले ते लिटरली खरं खरं 50 वेळा लिहायचा बसून. मग ते वर्गाच्या बाहेर शिड्यांवर असे सगळीकडे मुलं बसून बसून ते काम कम्प्लीट करायचे. त्याच्यामुळे ना मग नेक्स्ट टाइम पासून मुलं चांगला अभ्यास करून यायला लागली. अच्छा, वेक्टर फॉर्मचे इथे एक पण नाही गणित दिसत आहे मला. वंडर आहे, वेक्टरच्या फॉर्म मध्ये दिलंच नाहीये ह्यांनी. ठीक आहे, चला नाहीच दिले तर मग आपण नाही सोडवायचं. आपला आधी सिलेबस ट्राय करू कम्प्लीट करायला फास्ट. आपण काय करूया माहितीये मुलांनो, सगळेजण ऐकताय माझं? एक मिनिट, सगळ्यांनी काही सेकंड कॅमेरा ऑन करा. हे सगळ्यांसाठीच खूप महत्वाचं बोलणार आहे आता मी, म्हणून म्हणते. मग आम्ही माझी व्हिडिओ छोटी केली. सगळ्यांनी जरा कॅमेरा ऑन करा. सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी. ओमने पण. हा, आता जेणेकरून मुलांना आपण बघतोय की तुम्ही सगळेजण इथे क्लासमध्ये जे आहात ना, तुम्ही सगळेच्या सगळेजण खूप इंटेलिजंट आहात. आय डोंट थिंक की आपल्या क्लासमध्ये असा एक पण विद्यार्थी आहे ज्याला 80% खाली मार्क्स होते 10th ला. सगळ्यांना 80च्या वरती होते कमीत कमी, राईट? म्हणूनच तुम्हाला गर्ल्सला पण ज्या मार्क्स चांगलेत म्हणून हॉस्टेलला ऍडमिशन मिळालं, राईट? ओमचे पण ऑलरेडी पर्सेंट चांगले ते मला माहिती आहे. तरी पण एवढे पर्सेंटेज चांगले असून, डोकं एवढं चांगलं असून मागे का पडतोय आपण? एकतर लँग्वेजचा प्रॉब्लेम, आणि काही काही गोष्टी तुम्ही मार्क्स तर आणले पण कन्सेप्ट तुमच्या क्लिअर नाहीये. आणि आता आपण ऑलरेडी 11वीचे क्लासेस लेट चालू केल्यामुळे आपले किती धडे पेंडिंग आहेत? जवळजवळ 4-5 धडे पेंडिंग आहेत जे शिकून होणार नाहीत आपले, कारण आपला क्लास जास्तीत जास्त पहिल्या आठवड्यापर्यंत चालेल एप्रिलच्या. तर मग तुमचे हे जे बाकीचे धडे राहणार आहेत आणि त्याच्यावरतीच आधारित पुढच्या वर्षीचा सिलेबस आहे. म्हणून मग आपण काय ठरवलेलं आहे ना, ज्यावेळी आपण आता 12वीचे क्लासेस लवकर चालू करू, तर त्यावेळी तुमचं हे जे फाउंडेशन वाले जे राहतंय ना, काही काही कन्सेप्ट, आधी ते कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करू, अगदी बेसिक्स पासून, आणि मग पुढचं 12वीचं आपण तुम्हाला शिकवू. पण त्याच्यासाठी तुमचं रेग्युलरली जे आहे ते जॉईन होणं गरजेचं आहे. तर जसं मी काल नावापूरचे जे हॉस्टेल मधल्या सगळ्या गर्ल्स आहेत तुम्हाला म्हणालेले की आता तुमची 11वीची परीक्षा संपल्यावर जरी तुम्ही हॉस्टेलला जाल तरी सुद्धा तुम्हाला गुगल मीटची लिंक दिली जाईल. घरून तुम्ही मोबाईल वरून का होईना जॉईन करा आणि ते क्लासेस मधून जे सांगतील नोट्स लिहून घ्या. त्याच्यासाठी वेगळी व्यवस्थित, जुनी असली तरी चालेल पण एक वेगळी वही ठेवा, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करा, तर कुठे जाऊन ते लक्षात राहील. मी स्वतः ज्यावेळी 12वीला होते ना, 11वी-12वीला होते, एक आन्सर मी 5 वेळा लिहायचे, तेव्हा कुठेतरी जाऊन माझ्या ते लक्षात राहायचं. तुमच्यापैकी मराठी मीडियमचं कोण कोण आहे? 10वी पर्यंत जे फुल मराठी मीडियम मध्ये होते, सेमी मध्ये पण नाही, पूर्ण मराठीमध्येच होते. बरेच जण आहेत. मी पण मराठी मीडियम मधून शिकलेली आहे. मला पण ना, तुम्हाला तरी माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. माझ्या वेळी तर मला एवढंच फक्त माहिती होतं की 10वी नंतर सायन्स घ्यायचंय, पण त्या सायन्स मध्ये नक्की काय असतं काही कल्पना नाही. हे पण माहिती नव्हतं की ते फुल इंग्लिश मध्ये असेल. नंतर हळूहळू ज्यावेळी माहिती पडलं तोपर्यंत ऑलरेडी डिसिजन झालेलं होतं की घ्यायचंय तर सायन्सच घ्यायचंय. बिकॉज मला हिस्ट्रीच्या तासाला झोप यायची, बाकीच्या पण लँग्वेजेसला वगैरे, फक्त मला सायन्स आणि मॅथ्सच आवडायचं. तर फिक्स होते की सायन्स घ्यायचंय म्हणून. बट सायन्स घेणं इझी आहे, पण त्या सायन्स मध्ये टिकून राहणं, चांगले मार्क्स काढणं, ज्यावेळी आपलं बॅकग्राऊंड मराठी मीडियमचं असतं त्यावेळी ते खूप डिफिकल्ट आहे. सो आय वॉन्ट टू हेल्प यू. सगळ्याच टीचर्सला तुम्हाला हेल्प करायचे, पण तुम्हाला हेल्प घेता आली पाहिजे. आता पण बघा, आपण ऑनलाईन क्लास असतो, तर बरेच आता क्लासेस आपले झालेत, आपण एकमेकांना जे आहे व्यवस्थित ओळखायला लागलोय.
पण तुम्ही मन खोलून जे आहे, मन मोकळेपणाने बोलत नाही. मीच नुसती बडबड करते, मधून मधून एक दोन मुली किंवा ओम वगैरे असं बोलतो. तुम्ही लोक सगळेजण बाकीचे शांत असाल. तर प्लीज असं नका करू. इंटरॅक्ट करा, म्हणजे मला पण समजेल की तुम्ही किती क्लास समजून घेताय किंवा क्लासला एन्जॉय करताय. ठीक आहे. तर आता ते उन्हाळ्याचं आपलं कसं काय प्लॅनिंग असेल ते लवकरच फायनल करून तुमच्या बरोबर डिस्कस करण्यात येईल. तर चला आता आपण क्लास कंटिन्यू करूयात. बघा, काल आपण इथपर्यंत पाहिलेलं होतं. हा वेक्टर फॉर्म इथे पाहिलेला होता. आणि आज आपल्याला स्टार्ट करायचंय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. नाव हे सुपरपोजिशन काय असतं? ठीक आहे. आता याचा अर्थ काय आहे मुलांनो? सुपरपोजिशन म्हणजे ना एकावरती एक ओव्हरलॅप होणं. म्हणजे काय आता एक्सप्लेन करते तुम्हाला. जसे की बघा इथे काय दिलेलं आहे की नंबर ऑफ चार्जेस आर इंटरॅक्टिंग. The resultant force on a particular charge is given by vector sum of the forces exerted by individual charges. म्हणजे ह्याचा अर्थ काय? आपल्याकडे एक चार्ज आहे. नीट बघा. आपल्याकडे एक चार्ज आहे इथे आणि त्याच्या आसपास पण ना काहीतरी चार्जेस आहेत. आता हे चार्जेस जे आहेत ते प्लस निगेटिव्ह काहीही असू शकतात. तर आता ह्या चार्जवर टोटल किती फोर्स काम करतोय तर ते कसं काढणार आपण? ह्या चार्जने दिलेला फोर्स, ह्या चार्जचा ह्याच्यावर किती फोर्स काम करतोय ह्याचा, म्हणजे प्रत्येक चार्ज जो आहे तो ह्याच्यावर किती फोर्स अप्लाय करतोय. तर ह्या सगळ्यांची ज्यावेळी आपण टोटल काढू ना, म्हणजे एका पॉइंटवर जो आहे तो चार्ज टोटल किती ऍक्ट करतोय तर सगळे चार्जेसचा जो फोर्स आहे तो मिळून येणार. हा वाला उदाहरण सिंपल एक्झाम्पल घेऊन सांगते. आता नीट ऐका हा गर्ल्स सगळ्यांनीच. सपोज हा फोर्स जो आहे, फोर्स आहे ना आपला न्यूटन मध्ये टाकणार आपण. सपोज हा 2 न्यूटन फोर्स आहे, इथे 5 न्यूटन आहे. ठीक आहे. हा +2 न्यूटन आहे, हा -5 न्यूटन आहे, हा 6 न्यूटन आहे, हा 8 -8 न्यूटन आहे आणि हा जो आहे तो -2 न्यूटन आहे. मग हे सगळेच्या सगळे फोर्सेस जे आहेत ते ह्या मधल्या चार्जवर काम करतात. मग ह्या मधल्या चार्जवर एकूण फोर्स नक्की किती काम करतोय, दॅट इज एफ नेट. तर ते कसं काढणार? ह्या सगळ्यांची बेरीज करून. सपोज आता आपण ह्याला नावं दिली प्रत्येकाला. ह्याला सपोज F1 म्हटलं, ह्याला F2 म्हटलं, ह्याला F3 म्हटलं, F4, F5. मग हा सुपरपोजिशनचा नियम काय सांगतो? हा मधल्या पार्टिकलवर जो नेट फोर्स, नेट म्हणजे निव्वळ टोटल करून जो येतोय तो, तर ह्या सगळ्यांचं काय असेल ते सम असेल. F1 + F2 + F3 + F4 + F5. बट सिन्स फोर्स इज वेक्टर क्वांटिटी, तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे त्याचं साइन आपण घेणार. तर चला आता मला सांगा पटपट F1 ची व्हॅल्यू किती आहे? 2 न्यूटन. हॅलो, हा बोला ओम. एफ नेट -7 न्यूटन येईल. व्हेरी गुड. तर F2 किती येणार? -5 न्यूटन. परत F3 ची व्हॅल्यू किती ठेवणार आपण? 6 न्यूटन. अच्छा, जिथे प्लस आहे तिथे ब्रॅकेटची गरज नाहीये. सो 6 न्यूटन आणि इथे -8 न्यूटन, -2 न्यूटन.
चला पटकन सांगा आता उत्तर. पॉझिटिव्ह आलेला सगळ्याला 6 + 2 8 न्यूटन आणि इथे मायनस 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 काय येणार 8 + 2 10 आणि हे -15. सो 8 - 15 किती आला आन्सर? गर्ल्स, हॉस्टेलच्या गर्ल्स 8 - 15 किती आला आन्सर? -7. अरे असं काय करताय? ओमने ऑलरेडी आन्सर सांगितलं सुद्धा. सो -7 न्यूटन. सो नेट फोर्स याच्यावर किती काम करते? -7. हाच आहे तो सुपरपोजिशन वाला नियम. पुढे हेच आता मी जे तुम्हाला एक्सप्लेन केले ना तेच इथे एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणजे सांगितलेलं आहे. हे Q1 Q2 असे खूप सारे चार्जेस पोझिशन पॉइंट A1 A2 A3 अशा ठिकाणी ठेवले. बघा हेच केलं मी. मग आता इथे मध्ये जो पॉइंट आहे त्याच्यावर किती फोर्सेस ऍक्ट करतात ते सगळ्याचं ते काय येणार वेक्टर सम. पण आता इथे ह्यांनी काय केले, हे डायरेक्टली मी न्यूटन मध्ये जे आन्सर घेतलेलं, तर समजा आपल्याला न्यूटन मध्ये आन्सर दिलेलं नाहीये, तर मग आपण काय करणार, सगळ्यांची इंडिव्हिज्युअल फॉर्म्युला ठेवणार आणि मग त्या फॉर्म्युला काढणार आपण एक एकूण समचा फॉर्म्युला. आता तो फॉर्म्युला कसा चेंज होते ते मी तुम्हाला आता करून दाखवते. बघा इझी आहे हे पण. नीट बघा हा विद्यार्थ्यांना. आता ना मी छोटसच घेते, इथे खूप सारे ज्या किमती घेतल्यात तसं न घेता. सपोज आता माझ्याकडे एकच पॉइंट चार्ज आहे आणि त्याच्यावरती इकडून एक, इकडून एक आणि इकडून एक असे 3 फोर्सेस काम करतात. ठीक आहे. आणि हा मधला जो चार्ज आहे त्याला आपण नाव देऊया Q0. इकडून जो आहे तो Q1, इकडचा जो आहे तो Q2, इकडचा जो आहे तो Q3. परत ही मधली जी ओरिजिनल पोझिशन आहे त्याला जर आपण ओरिजिन म्हटलं तर सपोज Q1चं डिस्टन्स आहे R1, Q2चं डिस्टन्स O पासून आहे R2 आणि Q3चं आहे R3. आणि हे तुम्हाला माहिती आहे दीज ऑल आर वेक्टर फॉर्म मध्ये येणार, पोझिशन वेक्टर्स आहेत. तर मग आपल्याला नेट फोर्स काढायचा आहे नेट. तर फॉर्म्युला काय होणार F1 + F2 + F3. पण F चा जो आपल्याकडे फॉर्म्युला आहे तो काय 1/4πε0. व्हॅक्युम असेल तर ε0 किंवा नुसतं ε पण घेऊ शकतो. मग आता इथे F1 कोणता आहे? 0 आणि फर्स्ट पार्टिकल मधला जो पण काय फोर्स असेल. मग Q0 Q1 अपॉन R1 चा स्क्वेअर. सध्या आपण ह्याचा स्केलर फॉर्म घेऊया, वेक्टर नाही घ्यायचा. तर हे पहिलं F1 चा आन्सर टाकलं आपण. सेम वे आपण आता F2 चं काय टाकणार? F2 चं काय टाकणार? Q0 Q2 अपॉन R2 स्क्वेअर. F3 चं काय टाकणार? Q0 Q3 अपॉन R3 स्क्वेअर. पण इथे 1/4πε येणारच. तर सगळीकडे बघा 1/4πε 1/4πε. तर एक मिनिट, सगळीकडेच मी ε0 टाकून देते सध्यासाठी. पुऱ्या ब्रॅकेटला आहे का फक्त R3 ला? काय रे बेटा? हा 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 सॉरी सॉरी सॉरी, थँक्यू सो मच. एकदा एक ओमच फक्त जागा आहे, पूर्ण ब्रॅकेटला नाही येणार. बरोबर बोलला तू. इथे फक्त R3 ला स्क्वेअर येणार आणि इथे येणार 1/4πε0 सगळीकडेच. सो सगळीकडून मग 1/4πε0 कॉमन निघला आणि राहिलं काय मग ब्रॅकेट मध्ये Q1 Q0 Q1 किंवा Q1 Q0 घेऊ शकता. Q0 Q1 अपॉन R1 स्क्वेअर प्लस Q0 Q2 अपॉन
R2 स्क्वेअर प्लस Q0 Q3 अपॉन R3 स्क्वेअर, राईट. हे येणार. आता ह्याच बघा मग फायनली त्यांनी कसं लिहिलंय. हे बघा 1/4πε हे Q1 Q2 प्लस इंटू Q1 Q3. आता हा इथे ह्यांनी वेक्टर फॉर्म घेतलाय म्हणून इथे R12 ची हॅट पण घेतली. म्हणजे मी नुसतं R1 नाव दिलंय, ह्यांनी R12 नाव दिलेलं, फक्त नाव देताना फरक केलेला आहे. सो येस, सेम आन्सर आपल्याला पण भेटलं, फक्त इथे वेक्टर फॉर्म मध्ये लिहिले. आपण पण वेक्टर फॉर्म मध्ये लिहू शकतो जसं काल डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे. सो म्हणून हे काय आलं, त्या एका पॉइंट चार्ज वरती किती फोर्सेस ऍक्ट करतील ते कशावर डिपेंडेंट आहे, इंडिव्हिज्युअल फोर्सेसचं अल्जेब्रिक सम त्याच्यावरती ते डिपेंडेंट आहे. तर काय सांगितलंय, समजा ते हे Q1 Q2 Q3 जे आहेत ते काय आहेत, ते खूप छोटे पॉइंट चार्जेस आहेत, एकदम सूक्ष्मवाले आहेत. त्यानंतर ना वरची सेम टू सेम इक्वेशन आपण कशी लिहू शकतो, F1 प्लस F2 प्लस F3 अप टू Fn, खूप सारे n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत तोपर्यंत. मग ह्याला आपण काय लिहितो, बेसिकली हे सगळ्या एफचं काय आहे, समेशन आहे. समेशन आहे म्हणजे माहितीये तुम्हाला, ऍडिशन आहे, तुम्ही ऑलरेडी शिकलाय. आणि मग आता त्याचा फॉर्म्युला ठेवला 1/4πε एप्सिलॉन नॉट समेशन ऑफ n इज इक्वल टू 1 टू कॅपिटल N. आणि मग इथे एडिट करून ह्याला लिहिलं. बघा खाली R ऍज इट इज, पोझिशन वेक्टर ऍज इट इज, आणि तिथे काय आलं, Q0 Q0 R0n, nth पार्टिकलचं 0th पार्टिकल पासूनचं डिस्टन्स म्हणजेच ते दिलेले आहे. ते Q0 नाव दिलेले, जसं आता मी तुम्हाला करून दाखवलं सेम तसंच. एक सेकंड ना मुलांना, गेलं ऑलरेडी आपोआपच. चला, इथपर्यंत समजले पोझिशन वेक्टर काय असतं आणि काय केलं आपण नक्की. आता ह्याचं प्रॅक्टिकल लाईफ मध्ये ऍप्लिकेशन, ही तर आपण नुसती थिअरी शिकली, तर प्रॅक्टिकल मध्ये आपण त्याला कसं युज करतो. आता पुढे बघा, इथे अजून एक सम करून दाखवलेलं आहे. हे बघा, व्हॅल्यूज घेऊन आणि फोर्स किती काम करतोय ते कॅल्क्युलेट करून दाखवलेलं. तर हे मला खूप इझी वाटतं, हे तुम्ही ट्राय करा. नसेल आलं तर मग, नसेल येत तर मला उद्याच्या क्लासमध्ये विचारा. इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्ड काय असते मी थोडक्यात तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं, तर तुम्ही आता मला प्लीज थोडस डिटेलमध्ये एक्सप्लेन करा, किंवा जेवढं येते तेवढं. कोण सांगेल इलेक्ट्रिक फील्ड सगळ्यात आधी असते काय, इलेक्ट्रिक फील्ड काय असते, इलेक्ट्रिक फील्ड. चला मी स्टॉप शेअर केले म्हणजे तुम्ही मला दिसाल. कोण सांगेल मला इलेक्ट्रिक फील्ड काय असते ते. एक पण नाही. पहिला पिरियड जो आपला होता त्यालाच मी एक्सप्लेन केलेलं होतं, इलेक्ट्रिक फील्ड. कोणाला आठवते मी काय एक्सप्लेन केलेलं होतं. अरे ते क्षेत्र, ज्या क्षेत्रामध्ये आपण इलेक्ट्रिक फोर्स डिटेक्ट करू शकतो. उदाहरणार्थ, मी कंगव्याला घासलं केसांवरती आणि त्याच्याकडे पीसेस ऑफ पेपर अट्रॅक्ट करायचा मी प्रयत्न करते, पण कंगव्यापासून ते जे पीसेस ऑफ पेपर आहे ते खूप लांब ठेवलेत, तर मग काही फरक नाही जाणवणार आपल्याला. का, कारण ते कंगव्याच्या आउट ऑफ रीच आहेत,
तिथपर्यंत तो इलेक्ट्रिक फोर्स जो आहे आपला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तो पोहोचूच नाही शकत एवढ्या लांब. तर जेवढ्या एरियामध्ये तो जो ऑब्जेक्टचा जो फोर्स आहे तो पसरलेला आहे त्यालाच काय म्हणतात? इलेक्ट्रिक फील्ड. कळलं? कळलं की नाही कळलं? येस मॅडम. चला आता ह्याच्याबद्दल आणखी थोडस जाणून घेऊया. चला इलेक्ट्रिक फील्ड आता काय असते, एक्झॅक्टली काय असते ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. पण इथे थोडस त्याच्यामध्ये काय केलेले जरा चेंजेस केलेले आणि ते तसंच तुम्हाला पाठ करावं लागेल. एकदा ते कसं आलं हे एक्सप्लेन केलं मी, म्हणजे तुम्ही समजून घेतलं की त्याची रायटिंग प्रॅक्टिस जेवढी करता तेवढं जास्त लक्षात राहील. बघा इलेक्ट्रिक फील्ड काय आहे ऍक्च्युअल मध्ये, इट इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय पर युनिट चार्ज. एका एका युनिट प्लेस मध्ये एका ते आपलं युनिट बॉक्स असतं त्याच्यामध्ये प्रत्येक चार्ज बाहेरून जो पडतोय त्याच्यावर तो किती फोर्स एक्सपिरियन्स करतोय. आता इथे काय दिले, लेट क्यू अँड स्मॉल क्यू बी दी टू चार्जेस सेपरेटेड बाय डिस्टन्स आर. इथे एक चार्ज जो आहे तो कॅपिटल क्यू नाव दिले, त्याला नाव दिले दोन चार्जेसला. दोन्ही चार्जेस जे आहेत प्रोटॉन असू शकतात किंवा इलेक्ट्रॉन असू शकतात किंवा एक प्रोटॉन आहे एक इलेक्ट्रॉन आहे असं असू शकतं. ठीक आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाइंड ॲज द फोर्स एक्सपिरियन्स्ड पर युनिट चार्ज. लेट क्यू अँड स्मॉल क्यू बी टू चार्जेस सेपरेटेड बाय डिस्टन्स आर. चला क्यू आणि क्यू स्मॉल क्यू आणि मोठे क्यूला आर ने सेपरेट डिस्टन्स वर ठेवलं. The Coulomb force between them is given by, ते आपण त्या दिवशी शिकलेलो, given upon 4 pi epsilon naught. आणि जी मोठी वाली जी वस्तू असते ती आधी घेतात. तसंच क्यू कॅपिटल क्यू जरा जास्त चार्ज घेतला असेल म्हणून त्याला आधी घेतले आणि स्मॉल जो चार्ज आहे आर त्याला लेट घेतलेला. मग आता काय होईल, ह्या इक्वेशनला अजून इझी बनवण्यासाठी हिला सॉल्व्ह करण्यात आलं. आणि पुढे हे मग आता जे एक्सप्रेशन आपल्याला मिळालं कसं बरं मिळाले आता हे एक्सप्रेशन, आत्ताच जस्ट आपण एक्सप्लेन केलं त्याला. बघा बस Q1 Q2 च्या जागी कॅपिटल क्यू आणि स्मॉल क्यू टाकलंय. मग तो सिकडचा स्मॉल क्यू आणि इथला जो स्मॉल क्यू आहे इलेक्ट्रिक चार्ज ड्यू टू चार्ज क्यू इज गिवन बाय. ईचा फॉर्म्युला मुलांनो ई एफ अपॉन क्यू असतो. एफ ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली, खाली हे डिनॉमिनेटर जो जो आहे थांबा मी ते तुम्हाला दाखवते. तर आपला ईचा फॉर्म्युला काय आहे, एफ अपॉन क्यू. पण एफचा ऑलरेडी आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन हे जे आर स्क्वेअर आहे तर हे Q1 Q2 च्या ऐवजी आता काय केले 1/4 पाय एप्सिलॉन नॉट ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, त्याची व्हॅल्यू कधीच नाही चेंज होणार. सो उरलं मग हे, तर तिथे दोन क्यूच्या ऐवजी एक क्यू मोठा आणि एक क्यू छोटा. आणि बाकीचे इक्वेशन्स सगळी जी आहे ती ऍज इट इज. बघा हेच केलेलं आहे, फक्त त्याने जरा वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलंय.
आता पुढे बघा इथे काय दिलेलं, सेम टू सेम आलं आपलं आन्सर, राईट. आता फक्त इथे काय होणार आहे, इथे जर सबस्टिट्यूट केली आपण ई ची व्हॅल्यू 1/4πε0 इंटू हे कॅपिटल क्यू स्मॉल क्यू आणि इकडे हा वाला जो क्यू आहे बघा व्हॅल्यू ठेवल्यावरती, हा इथला वाला क्यू कॅन्सल, आणि ह्यालाच मग हे फक्त जे कॅपिटल क्यू आणि डिनॉमिनेटर मध्ये जे उरले त्यालाच इथे रिराईट करून छानपैकी लिहिण्यात आलंय. ठीक आहे, नवीन फॉर्म्युला भेटला कशासाठी, इलेक्ट्रिक फील्ड साठी. पुढे, the electric field exists around a conductor is irrespective of the processor or any other charges. म्हणजे काय, पण हा जो आपला जो काय सांगितलेलं होतं, काय घेतलं की इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते कॉन्स्टंट राहते. आत्ताच जस्ट आपण डिस्कस केलं ना रे, सांगा ना मुलांना असं काय करताय. The electric field exists around a charge irrespective of the presence of other charges. आज बाकीचे चार्जेस असो नाही असो, एक चार्ज घेतलाय तर त्याच्या आसपासच्या क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिसिटीला आपण डिटेक्ट करू शकतो. हा, बियॉन्ड त्या क्षेत्राच्या बाहेर खूप बरंच लांब गेलो तर मात्र नाही करू शकत, हेच इथे सांगितलेलं. चला, तर आता हे झालं आपलं. पुढे सुपरपोजिशन समजले सगळ्यांना, इलेक्ट्रिक फील्ड पण कळलं. ज्या एरियामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक चार्ज प्लस आहे मायनस आहे जो पण कोणता एरिया आहे त्याला आपण डिटेक्ट करू शकतो. चला, आता पुढे हे जे मुलांना डायमेन्शन्स आहेत, हे डायमेन्शन्स कसे काढणार, चला मला क्विकली सांगा. जर पहिल्या धडा व्यवस्थित छानपैकी केला असेल तर नक्की तुम्हाला आठवेल की डायमेन्शन दिले असल्यावरती सिलेबस, हा डायमेन्शन दिल्यावरती कोणता पण जो टॉपिक आहे तो इझिली कव्हर करू शकतो का तो वाचून करायला जरा वेळ लागतो. सांगा मला हे कसं काय आलं. हे बघा, माझ्याकडे फोर्स जो आहे तो फोर्सचा त्यावेळी ना तुम्ही काय करता, अदनमधनं थोडंफार इकडच्या तिकडच्या व्हिडिओज कदाचित तुमच्या पाहणीमध्ये आले असतील. सायंटिस्ट लोकांना हल्ली आजकाल बघा मी करून दाखवते मी काय म्हणते ते नक्की. ई एफ अपॉन क्यू आहे, त्याचे इंडिव्हिज्युअल हे दिलेले आहेत. डायमेन्शन्स हे दिसतात, डायमेन्शन्स व्यवस्थित लिहिण्यासाठी सगळ्यात आधी फॉर्म्युला लिहिणं खूप खूप गरजेचं आहे. सो इज इक्वल टू एफ अपॉन क्यू झिरो. काय होता फॉर्म्युला आता जस्ट आपण बघितलं, इज इक्वल टू व्हॉट, व्हॉट अपॉन व्हॉट. आत्ताच फॉर्म्युला बघितलं ना आपण, सांगा.
काय करताय रे? पटकन मला एक फॉर्म्युला तरी सांगा मुलांना. हा, एफ अपॉन क्यू आहे ना? किती आहे फॉर्म्युला? बघा ना इथे, हे काय मी हायलाइट पण केलंय. सो फॉर्म्युला इज एफ अपॉन क्यू. तर एफ च्या ऐवजी कोणता फॉर्म्युला ठेवणार, किंवा एफ चं आपलं युनिट काय आहे? एफ इज न्यूटन, राईट? आणि इथे एरियाचं युनिट काय आहे? कुलोम. क्यू क्यू क्यूचे युनिट, येस. सो न्यूटन पर कुलोम. तर बघा, चेक करूया. झालं, आला नवीन फॉर्म्युला, फक्त रिअरेंज केलं. तर आता ज्यांना माहिती नाहीये त्यांना मी पटकन सांगते. तर ही कुलोमची स्केल जी आहे ती मेन 3 कलरला कन्सिडर करते. म्हणजे काय? म्हणजे मला नक्की काय म्हणायचंय बघा. ह्याला काय लिहू शकतो? न्यूटन आहे ना, न्यूटन आहे. तर कसं करणार आता ह्याला? न्यूटनच ठेवायचंय की दुसऱ्या कुठल्या युनिट मध्ये चेंज करायचे? मला सांगा जरा, विचार करून, विचारपूर्वक सांगा. आपलं ह्याचं काय आहे डायमेन्शन? न्यूटन आपल्याला कसं मिळतं? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, राईट? तर मास साठी m1 लिहिणार, ऍक्सेलरेशन अगेन मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं. तर मीटर साठी पण 1 घेणार, पण इथे पण कॅपिटल एमच्या डोक्यावर 1 आहे, तिथे पण एमच्या डोक्यावर 1 आहे. सेम टू सेम ही पुढच्यासाठी ऍप्लिकेबल आहे गोष्ट. मग आता इथे जे आहे ती न्यूटनची जी व्हॅल्यू जी आहे खूप जास्त वाढते. खूप सारे आता त्यांनी काय केलेले आहेत ते काही ना काही एक्सपेरिमेंट करून बघितलेलं. तर आता इथे बघा डायमेन्शन कसे लिहिलेले आहेत. आपलं फोर्सचं डायमेन्शन आणि चार्जचं डायमेन्शन, दॅट्स इट. तर तुम्हाला वाटत असेल की हे आय काय, हे काय आलं इथून? ओम, तुला माहिती हे काय आहे आई सारखं दिसणार? बघा, मास एम ए, मास एम असतं ना, तर एम मास साठी काय घेणार? केजी आहे, ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर आहे? तर आता मीटर घेतोय आपण, मीटरचं 1 पर सेकंड स्क्वेअर, याचा अर्थ T⁻². आता काय असतं? एम टी, आणि अजून एक कोणती गोष्ट आहे राहिली जी आपली, आपण जे हे लिहितो, मग काय म्हणतात त्याला? अरे काय म्हणतात रे ह्याला? मी विसरले, हे कुठलं प्रोडक्ट म्हणतोय आपण? बघा ना, ह्याचं ते, हा, डायमेन्शनल फॉर्म्युला, येस. सो लेंथ, मास, टाइम. तर सगळं लेंथचा 1 आलाय, मासचा पण 1 आलाय. ते सेम टू सेम आपल्याला पण तर आलं ना. मास केजी मध्ये म्हणजे एमचा 1 आला, लेंथ मीटर पर सेकंड, मीटर मध्ये लेंथ L1 आली, आणि टाइमच्या आला -2, कारण ते खाली डिनॉमिनेटर मध्ये. सेम टू सेम अपॉन इथे काय आहे? खाली काय होतं इथे? काय होतं ह्याच्या खाली? आता क्यू होतं ना, चार्ज होता. तर चार्जचा जो आहे तो कुलोमचा जसंच्या तसं सपोज आपण ठेवलं, काहीतरी नाव देऊ. सो व्हॉट विल बी द डायमेन्शन? तर तेच डायमेन्शन बघा इथे काढून दाखवलेलं आहे. क्यू 0 साठी काय लिहिले इथे?
आय आणि टी. आता आय काय आहे? करंट. करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर आपण कसं मोजायचो गेल्या वर्षी? नंबर ऑफ चार्जेस मुव्हिंग. आता चार्जेस बाय डिफॉल्ट इथे इलेक्ट्रॉन असेल, एका सेकंड मध्ये ते किती गेले. आणि मग आता ह्याचं रेसिप्रोकल वगैरे घेऊन मग हेच हे वालं डायमेन्शन हे आलं. हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात 2 मार्काला वगैरे. तर ह्याला तुम्ही नक्की चांगल्यापैकी प्रॅक्टिस करूनच पाठवणार. फिजिक्स मध्ये जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढं जास्त तुम्हाला येणार. जेवढी कमी प्रॅक्टिस मग तुम्ही सुरुवातीपासून किती का हे असेल हुशार असेल, पण आता नाही होतोय तर काय यूज नाहीये त्याचा. ठीक आहे, आता हे बघितलं आपण. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असते? ड्यू टू अ पॉइंट चार्ज इन अ मटेरियल मीडियम. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे मुलांनो, आता ह्याचा आन्सर तुम्ही मला देणार आहे. नीट ऐका. आता सपोज इथे एक चार्ज आहे आपला, आणि तो चार्ज किती कुलोम आहे मला माहिती नाही, काहीतरी समथिंग एक्स मानूया आपण, एक्स कुलोम तो चार्ज आहे. आणि हा जो चार्ज आहे इट इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल. म्हणजे इथून ह्याच्याकडून जो तो फोर्स एक्झर्ट करतोय बाकीच्या सराउंडिंग वरती, तो सपोज जवळजवळ एक्झाम्पल देते मी 10 न्यूटन. म्हणजे मग आता आणि दुसरा वाला एक चार्ज आहे, सपोज तो फक्त 2 सेंटीमीटर वरतीच आहे आपल्यापासून, रेफरन्स पॉइंट जर आपण घेतला. मग इथे इलेक्ट्रिक फील्ड आहे की नाहीये ते ओळखण्याची खूप साऱ्या पद्धती आहेत. तर त्याच्यातली कोणती पण एक पद्धत वापरून, सपोज एवढ्या एरियामध्ये आपण ह्याच्या जवळ जे आहे ते कंपस आणलं किंवा मॅग्नेट आणलं तर ते हलत. तर मग आपण काय म्हणतो की जे घड्याळ आहे, जे क्लॉक आहे आपलं, ते व्यवस्थित काम करते. आणि इथे बघा कुठपर्यंत पोहोचत होता त्याचा फोर्स, किती रेंज पर्यंत. ह्याचा जो फोर्स आहे तो न्यूटन मध्ये कुठपर्यंत पोहोचतोय? 10 न्यूटन पर्यंत जो आहे तो लांब पर्यंत पोहोचतोय. सपोज हे जे क्षेत्र आहे हे सेंटर पासून 2 मीटर पर्यंत आहे, आणि इथे जो फोर्स पोहोचतोय तो सेंटर पासून से फॉर एक्झाम्पल 1 मीटर पर्यंतच पोहोचतोय. मग कुठल्या चार्जमुळे जरा जास्त पॉवरचा फोर्स पसरलाय सांगा? सांगा मुलांना. हा हा म्हणजे त्याचं क्षेत्र जास्त असेल. ह्याला सिंपल सांगूया, सिंपल एक्झाम्पल घेते म्हणजे तुम्हाला कळेल. सपोज आपला हा जमिनीचा तुकडा आहे, इथे ना वरतून एक जोरात मोठा येऊन दगड आदळला आणि मग त्याच्यामुळे खड्डा झाला, आणि इथे येऊन थोडासा छोटासाच दगड आदळला आणि त्याने छोटा खड्डा झाला. मग कोणाचा प्रभाव जास्त पडला जमिनीवर? हा मोठ्या दगडाचा पडला ना. मग जास्त एरिया जो आहे तिथे तो प्रभावित झालाय आणि इथे कमी एरिया प्रभावित झालाय. सेम ज्या चार्जमुळे जास्त एरिया म्हणजेच आपली इलेक्ट्रिक फील्ड जास्त निर्माण होते, आणि ह्याचा अर्थ तो जो चार्ज आहे तो जास्त इंटेन्स आहे. इंटेन्स म्हणजे काय? तीव्रता. जास्त तीव्र कुठला आहे, जास्त त्याचं क्षेत्र कोणाचं मोठं आहे, तर हा त्याचा अर्थ आहे. कळलं? बघा मग आता हा जो पुढचा दिलेला आहे ना, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पॉइंट सारखा असलेला जो चार्ज आहे तो कुठल्या तरी एका मटेरियल मीडियम मध्ये आपण ठेवला तर त्याची किती तीव्रता आहे, म्हणजे तो आपल्या आसपास जी आहे जी इलेक्ट्रिक फील्ड निर्माण करतोय ती किती स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या पॉइंट चार्जने आपल्या आसपास किती क्षेत्रावरती प्रभाव टाकला त्याला म्हणतो आपण इंटेन्सिटी. इंटेन्सिटी म्हणजेच तीव्रता. ठीक आहे, आता इथे पण बघा परत काही गोष्टी घेतलेल्या आहेत. अच्छा, आता हा वाला जो टॉपिक आहे ना मुलांनो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वाला,
ह्याला आपण उद्या करूयात, कारण आता तो कम्प्लीट नाही होणार. हे दिसते पोझिशन ऑफ चार्जेस. वेगवेगळ्या पॉइंट वरती चार्जेस ठेवलेत आणि त्याचा एकत्र प्रभाव. आता जे आपण बघितले ना, टोटल एफ नेट फोर्स किती काम करतोय, तर ते बाकी सगळ्या फोर्सेसचा आपण काय घेणार, अल्जेब्रिक सम घेणार. तर तसंच केलं आहे बघा. अच्छा, इथे आता इलेक्ट्रिक फील्ड च्या फॉर्म मध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, आपण हे पण आधी हे करू, कम्प्लीट करू आधी हे वाला टॉपिक, प्रॅक्टिकल वे ऑफ कॅल्क्युलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड. परत हा वाला टॉपिक, आणि मग आपण ते गणिताला समजून घ्यायचा प्रयत्न करू की नक्की काय आहे. तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ते पण मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करते. अच्छा, ठीक आहे. चला आता इथे आपला क्लास थांबूया. आज जे घेतलंय ते प्लीज वाचून काढा, आणि कालची गणित सोडवली नसेल तर ती गणित सोडवा. मुलांनो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस मॅम. उद्या आपण जे शिकवणार आहे ना, ते थोडंसं वाचून या. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स काय असतं, इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी काय असते, आणि आज पण आपण जो टॉपिक घेतला कुलोम्स लॉचा वेक्टर फॉर्म झाल्यानंतर जे घेतलं ना सुपरपोजिशन वाला, थोडस वाचून काढा. मग आपण पुढचं उद्या ते कंटिन्यू करूया, उरलेला जो टॉपिक आहे. ठीक आहे, ठीक आहे. येस मॅम. चला, ठीक आहे, मग आजचा क्लास संपूया. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग.